तर मी विनंती करेन विश्वास पाटील तोंडरे गावाचा एक ब्रँड म्हणून ओळख, त्यांना मी विनंती करेन आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर त्यांच्या समूह मेघनाथजी पाटील तोंडरे त्यांना विनंती करेन आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत. तर सामन्याला सुरुवात, गेम इज ऑन, लेट्स प्ले 3-2-1. पहिल्याच बॉलवर तिथे मात्र फिरकवण्याचा प्रयत्न होता, पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल तिथे मात्र बॉलला बोलतोय निर्धाव डॉट बॉलची सांगता. पुन्हा एक दिसणार गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय सुभाष. हा फटका तिथे मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह जरूर पाहायला मिळतोय. बॉल आणि फिल्डरची चेज लागली होती परंतु बॉल थांबणार नाही, या बॉल जाणार सीमा पार, आलाय चौकार. चौकाराच्या सहाय्याने दुसऱ्या बॉलवर संघाचा अकाउंट ओपन होईल. संघाचा श्री गणेश होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजाची जोडी मैदानात पाहायला मिळते. शाईकला फलंदाज शक्ती आणि नाशिकला फलंदाज जगदीश. दोन फलंदाजाची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानात. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सुभाष. फुलर लेनचा बॉल, या बॉलला मात्र पिक केलं क्षेत्ररक्षक असणार इथे बॉल खाली, कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला मोहरा तिथे गाडत असताना पहिला फलंदाज बाद, पहिला अत्र लागत असताना टीम भिंगारीला फर्स्ट विकेट डाऊन. नवीन फलंदाज पाहायला मिळालं किशोर परदेशी, जबाबदारी असणारी आपल्या टीमची. एक चौकार जरूर लगावला होता शक्तीने, त्यानंतर मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क झाला नाहीये, बॉल जास्त उंच गेला, लांबी कमी गाठली आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल विसवला. फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला आधार लागत असताना टीम सिद्धिविनायक भिंगारी टीमला आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज किशोर परदेशी, जबाबदारी असणारी आपल्या टीमची. युनिट क्रमांक 3 वर जबाबदारी असणारे गणना जरूर केली आहे संघाच्या कर्णधारांनी इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुभाष चांगली गोलंदाजी करतोय. एक पहिला डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेटचं पतन. 3 बॉलचा खेळ समाप्त. 3 बॉलच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 4 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय सुरेश. हा बॉल जिथे आपल्याला पाहायला मिळतोय जरूर कार्पेट सहन केलाय. तर या स्पर्धेमधून सांगता घेत असताना पाहायला मिळतात आपल्या मीत 11चे पॅकर नशीबशीर भोईर यांचं इथं जरूर आपल्याला योगदान पाहायला मिळालं. त्यांचं या स्पर्धेनिशी आम्ही सहर्ष धन्यवाद करू. या स्पर्धेमधून सांगता घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवर आले सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावेल. 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खूप टप्प्याचा होता ते मात्र या बॉलला सरळ कार्पेट केला क्षेत्ररक्षक असणारे तिथे मात्र थोडीशी मिसफील्ड. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तिथे मात्र चूक ठरेल आणि फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक फलंदाज तिथे मात्र तंबूच्या आश्रयाला धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. सेकंड फलंदाज तिथे मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी असणारे दुसरीच्या नादात तिथे मात्र फलंदाजाला परतत असताना पाहायला मिळते. दुसरा धक्का लागत असताना टीम सिद्धिविनायक भिंगारला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुमित 11 पडगे टीमची चांगली गोलंदाजी. सुरेश गोलंदाजीचा भेदक मारा करत असताना गोलंदाज सुरेशला आपण पाहतोय. पहिलं षटक कोणत्या प्रकारचं असलं त्याचं जागतं उदाहरण देत असताना जरूर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी असणारे नवीन फलंदाज युनिट क्रमांक 4 स्वप्नील मडवी. जबाबदारी असणारी आपल्या टीमची. जबाबदारी मात्र घ्यावी लागेल.
शेवटचा बॉल बाकी असणारे पहिल्या षटकातील चांगली गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. धावफलक पाहिलं तर धावफलक स्थिर असणारे 6 धावा धावफलकावर 6 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल या षटकातील पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक जरूर पाहायला मिळते. पहिला तिथे मात्र पाहायला मिळतोय शेवटचा बॉल घेऊन असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सुरेश ऑन गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फुलर लेनचा होता तिथे मात्र बॉलला पिक करण्याचा प्रयत्न परंतु डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. या बॉलवर मिळेल सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल. हाईट फॅक्टरसाठी ते मात्र रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीम लगेच डिसिजन येईल. नो बॉल चेक करण्यात येईल. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय फेअर डिलिव्हरी परंतु थोडं अंपायरला चॅलेंज केलंय तिथे मात्र पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करत असताना फलंदाजांना आपण पाहतोय. इट्स नो बॉल. सक्सेसफुल रिव्ह्यू होत असताना पाहायला मिळतोय या बॉलवर धावा मिळतील 2 धावांनी संघ जाऊन पोहोचेल 8 धावा. शेवटचा बॉल बाकी असणार आहे. शेवटच्या बॉलवर इथे मात्र फ्री हिट जरूर पाहायला मिळते. फ्री हिटच्या बॉलवर मोठा फटका येईल का? मोठा फटका अपेक्षित असणारे टीम विंगरच्या माध्यमातून 8 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळत आहेत. हा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या बॉलवर धावलेला आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगल निश्चित संघ जाऊन पोहोचेल एका षटकाच्या अखेरीस 9 धावा. 2 फलंदाज बाद धावसंख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळते 9 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय संतोषला आपण पाहू. गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जगदीश. नॉन स्ट्राईकला फलंदाज स्वप्नील. 2 फलंदाजांची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. जबाबदारी असणारी आपल्या टीमची धावसंख्या पाहिली तर 9 धावा धावफलकावर पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फुलर लेंथ रिव्हर्स अटेम्प्ट सुरेख फटका जरूर पाहायला मिळते. आउटफील्ड फास्ट बॉल थांबणार नाही. हा बॉल जाणार सीमा पार आलाय चौकार. चौकाराची साहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 13 धावा. पहिल्याच बॉलवर तिथे मात्र आक्रमकता पहिल्याच बॉलवर बेधकता दाखवत असताना फलंदाज आपण पाहतोय सुरेख फलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर तिथे मात्र आक्रमण पुन्हा एकदा असणार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज. दुसरा बॉल घेऊन ऑन बॉलिंग अटॅक जरूर पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर वेगवान बॉल होता त्याला मात्र लाईन लेन तिथे मात्र पडून घेतली आणि सरळ रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवर धावलेलं वाईट +1 2 धावा आणि या 2 धावी निश्चित संघ जाऊन पोहोचेल 15.
15 रन्स ऑन बोर्ड. एक्स्ट्रा धाबा खर्च करत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळतं टीम फडके. धाबा कमी खर्च करावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. फुल्लर लेनचा बॉल होता तिथे मात्र गॅप मध्ये जरूर एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक असणारे कुठल्याच प्रकारची चुकी न करता क्विक थ्रो जरूर पाहायला मिळतोय. या बॉलवर धावलेला आपल्याला पाहायला मिळतंय एक आणि एक धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल. 16 धावा 16 रन्स. 16 धावा धाफलकावर टाकलेला पाहायला मिळतील. चांगली फटकेबाजी करावी लागेल. समोर पडगे संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतो. एक धडधाकट संघ एक ताकदवर संघ म्हणून ओळख तिथे जरूर आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला तिथे मात्र जखवत असताना पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात धावलेल एक धावेनी चिर संघ 17 या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी इथे मात्र करत असताना पाहायला मिळतं. पहिला चौकार वगळला तर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉल तिथे मात्र बॅटची एज जरूर लागली होती. थोडीशी मिसफिल्ड. तर मिसफिल्डच्या स्वरूपात धावलेल या एकेरी धावेने संघ हळबार गतीने वाढेल पुढे. 18 धावा. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन मात्र मैदानात चालू असताना पाहायला मिळते. मोठे फटके येत नाही. जमिनीची बाजू असणार आहे तिथे आपल्याला पडगे टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॉल भिरकवण्याचा प्रयत्न तिथे मात्र अजून एक सुरेख गोलंदाज पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. अजून एक तिथे मात्र पाहायला मिळते सिंगल आणि या सिंगल निशिर धावफलक जाईल पुढे. 19 बॉल. शेवटचा बॉल बाकी असणारे शरीर भेदी गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. काही कमालीची गोलंदाजीचा इफेक्ट दाखवत असताना फलंदाजाच्या बॅटला बॉल स्पर्श करत नाहीये. ही ते मात्र जमीनची बाजू करत असताना आपल्याला पडके टीमच्या माध्यमातून हा बॉल यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागत असताना त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाजाला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. स्वप्नील बॅक टू द पॅव्हलियन. एकोणीस धावा. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 19 पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतील लहू बोईर. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 षटकांमध्ये 19 धावा खर्च जरूर झालेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी वर्चस्व दाखवत असताना टीम फडके जरूर पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जगदीश परदेशी. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय महेश परदेशी. 2 फलंदाजांची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. चांगली फलंदाजी करावी लागेल. जगदीश आणि महेशला इथे मात्र संघाचं तारणहार बनवून इथे मात्र साकारावं लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल. समोर गोलंदाज लहू भोईरला आपण पाहू गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल घेऊन या षटकातील पहिलाच बॉल तिथे जरूर पाहायला मिळतोय. यॉर्कर लाईनचा बॉल. सुरेख लाईन तिथे जरूर पाहायला मिळतोय. वेगवान बॉल जरूर होता. क्लोज विकेट किपिंग जरूर आपल्याला पाहायला मिळते. चांगलं यष्टी रक्षण होत असताना आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हा फटका भिरकवला जरूर. क्षेत्ररक्षक कोणी नसणार तिथे मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकाने अडवणी केली आहे तिथे मात्र फेकी होईल. तत्पूर्वी धाव कंप्लीट होईल पाहायला मिळत आहेत 2 आणि या 2 धावांची संघ जाऊन पोहोचेल 21 धावा. 21 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाहीये तिथे मात्र मोठा फटक्याचा जरूर प्रयत्न होता. एक तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न
थ्रो चांगला आला नाहीये, चांगल्या थ्रोचा अपेक्षित तिथे मात्र होते, मात्र थ्रो थोडासा खराब, त्या स्वरूपात धावा मिळाल्या दोन धावांची संघ जाऊन पोहोचेल. 23 धावा 23 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत सुसंगत गतीने चालत असणारा संघ सिद्धिविनायक भिंगा टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज गोलंदाज लव भोईर. हा फटका तिथे मात्र कोलवा टप्प्यात होता, सरळ तिथे मात्र भेदून काढलाय क्षेत्ररक्षकाने. जीवाची पर्वा न करता बॉल अडवणी केली आणि या बॉलवर धाव मिळते 1 आणि 1 धावेनिशीर संघ जाऊन पोहोचेल 24 धावा धाव फलकावर लागलेले पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पडके टीमच्या माध्यमातून गुड फिल्डिंग इफेक्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आणि त्यात मात्र प्रति उदाहरण देत असताना फिल्डिंगचा आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी झाली का आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण तेवढंच महत्वाचं असतं, त्याचं मात्र पूर्णपणे जाणतं उदाहरण देत असताना आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीची आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज लो बॉल, गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज, स्ट्राईकला फलंदाज महेशला पण पाहू. हा बॉल अगदी जड मध्ये फेकी केला होता. हाय बॉल असणारी डॉट बॉल. तर मी विनंती करेन विचुंबे संघाचे बीडी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण या स्पर्धेने आपलं सरचे स्वागत आहे. या मंचावर आपण यायचं साहेब. बीडी पाटील साहेब विचुंबे यांना आपण मंचावर बोलूया. आपण या स्पर्धेनिशी त्यांचं सरचे स्वागत करू. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर धावसंख्या स्थिर असणारे 24 धावा. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना लवबीरला आपण पाहिलं धावा खर्च केला फक्त 5. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचं षटक असणारे स्लॉग ओव्हरचं षटक. धावा कुटाबल लागतील सिद्धिविनायक भिंगा टीमच्या फलंदाजांना. फक्त धावा लागल्या धावफलकावर 24 या इनिंग मधील अजूनही. तर बीडी पाटील साहेब विचुंबे त्यांना विनंती करेन आपण या स्पर्धेने आपलं सहज स्वागत आहे साहेब. आपण आमच्या मंचावर आहे, आपली जागा तिथे नाही, आपली जागा आमच्या मंचावर आहे. या स्पर्धेने आपलं सहज स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय रामदास. 4थं षटक. फुल्लर लेनचा बॉल. या बॉलला सरळ फेकून दिलाय, स्लॉट मध्ये आला आणि सरळ फेकून दिलाय प्लॉट मध्ये. आला षटकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 30 धावा. 30 कंप्लीट ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर आक्रमण. फुल्लर लेनचा बॉल, त्याला मात्र फुल टोल वसूल करत असताना सरळ फेकून दिलाय सीमा पार षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल तब्बल 30. फलंदाजी स्ट्राईकवर फलंदाज पाहायला मिळते जगदीश. सुरेख फलंदाजी जरूर पाहायला मिळते. षटकार लगवत असताना आपल्या टीमसाठी धावा जमवायला लागतील, ते मात्र धावा जमवत असताना जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अजून एक फुल्लर लेंथ. तोफा होता त्याला कबूल केलाय, सरळ फेकून दिलाय. अजून एक मॅक्सिमम बिग 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 हिट षटकार.
या षटकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 36 धावा फलकावर लागलेल्या पाहायला काही कमालीची फटकेबाजी तोडफोड फटकेबाजी चालू होत असताना मैदानात पाहायला मिळते सलग 2 बॉलवर 2 मोठे फटके इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात काही कमालीची फटकेबाजी सुरेख फटकेबाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण जगदीशच्या माध्यमातून आपल्याला मैदानात पाहायला मिळते काही कमालीची फटकेबाजी ग्रेट बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार तिसरा बॉल घेऊन या षटकातील अजून एक बॉल तिथे मात्र जरूर केला क्षेत्ररक्षक असणारे परंतु बनणार दर्शक हाय बॉल देणार पंचांचा इशारा येईल सीमा पार 1 बाउन्स आउट द रोफ चौकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 40चा आकडा गाठेल 40 धावा सुरेख फटकेबाजी जगदीश मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेत असताना मैदानात पाहायला मिळते सुरेख फटकेबाजी करत असताना 40 धावा दाफलकावर पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न परंतु यष्टी रक्षक बॉल खाली येणार कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक धक्का लागत असताना टीम आपल्या बालामध्ये सिद्धिविनायक भिंगारला जरूर चांगली फलंदाजी केली आपलं काम चोखरित्या पूर्ण करत असताना फलंदाज जगदीशला आपण पाहतोय अजून एक फलंदाजाला परतावं लागेल अजून एक धक्का लागत असताना सिद्धिविनायक भिंगार टीमला 3 मोठे फटके जरूर आले त्यानंतर केलेला कमबॅक रामदासचा आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज सचिन परदेशी रामदास असणार पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर हा फटका तिथे मात्र कोणी फिल्डर नसणारे जागा एरून फटका जरूर तिकडे मात्र सजवलाय क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत बॉलची अडवण होईल तिथे मात्र फेकी करण्यापर्यंत या बॉलवर फलंदाजाला परतावं लागेल त्याच्या स्वरूपात फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागेल अजून एक धक्का लागत असताना सिद्धिविनायक भिंगा टीमला या बॉलवर धावा मिळतील 2 सचिनने मारला होता ना पुन्हा एकदा असणार शेवटचा बॉल हा बॉल फुल्लर लेनचा होता तिथे मात्र हवेत जरूर केलाय क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत तिथे मात्र या बॉलवर धाव मिळेल 1 धावेची संघ जाऊन पोहोचेल 44 धावा दाफलकावर 45 असणारे टार्गेट येणारे 24 बॉल 45 धावांची गरज या 2 काढल्या 45 धावा दाफलकावर 46 असणारे टार्गेट
46 धावांचं असणारे टार्गेट, येणारे 24 बॉल 46 धावा. तर रुपेशजी उल्वेकर यांना मी विनंती करेन आपण यायचंय. तर प्रीतम दादांना बॅट पाहिजे. तर नेक्स्ट मॅच असणारे एका बाजूला असणारे विचुंबे, एका बाजूला असणारे तोंडरे. तर दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस साठी संपर्क साधायचा आहे. तर नेक्स्ट मॅच असणारे विचुंबे आणि त्यांना अगेन्स्ट केलेला संघ असणारे तोंडरे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच उपस्थिती दाखवायचे टॉस साठी. सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सुभाष आणि प्रीतम दोन फलंदाजांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. कर्मवीर आणि धर्मवीर संघाची तिथे मात्र तारण बनवावं लागेल. येणारे बॉल असतील 24 आणि 46 धाव्यांची गरज. तर विचुंबे टीम आपला आपण कॅप्टन लगेच पाठवायचंय. विचुंबे टीम आपला कॅप्टन आपण लगेच पाठवा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला आपल्याला शक्ती मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची जबाबदारी असणारे P1चं पावपल्याचं षटक जरूर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते सुभाष, नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रीतम. दोन फलंदाजांची जोडी, दोन विध्वंसक फलंदाजांची जोडी पाहायला मिळते. दोन फलंदाज जरूर त्यांची गणना केली आहे. पुन्हा एकदा असणार पहिला बॉल घेऊन तयार गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज
शक्ती मडवी जबाबदारी जरूर आपल्याला पाहायला मिळते टीमची घेतली आहे. फलंदाजीमध्ये फारसा योगदान दिला गेला नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. समोर फलंदाज पाहिले तर दोन्ही धडधाकट फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख धरू दोघांची पाहायला मिळते. एक चांगले खेळाडू, एक गुड क्रिकेटर म्हणून ओळख. पहिला बॉल, पंचांचा इशारा, लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिलाच बॉल तिथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु लॉंग स्टॉप मध्ये बॉलची अडवण होईल. तिथे मात्र या बॉलवर मिळेल सिंगल निचिर डॉफ. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, फक्त दिशा दिली या बॉलवर. स्लॅपिंग शॉट जरूर पाहायला मिळाला. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 5. आलाय पंजा. धाव फलक ओपन होईल. फ्री हिटचा बॉल असणारे, नेक्स्ट बॉल संधी असणारे, हिरवा कंदील, ग्रीन सिग्नल असणारे, कुठलाही फटका सजवा. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शक्ती मडवी आपल्याला जरूर पाहायला मिळते. आपण दोन संघांमध्ये लगेच टॉस करू. एका बाजूला असणारे विचुंबे आणि एका बाजूला असणारे तोंडरे. दोन संघांमध्ये आपण टॉस करू. हा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल, त्याला फ्री लॉस केलाय, सरळ फेकून दिलाय. सीमा पार आलाय षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल आपल्याला पाहायला मिळते. तिथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने केला. या बॉलवर धाव मिळेल 1. या एकेरी धावण्याची संघ जाऊन पोहोचेल 12 धावा. दोन संघांमध्ये आपण टॉस करू. एका बाजूला असणारे विचुंबे आणि एका बाजूला असणारे आपल्याला पाहायला मिळतोय तोंडरे. दोन टीम्स मध्ये लढत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा फटका तिथे मात्र सुरेख आहे. कोणी क्षेत्ररक्षक नसणारे, सरळ ब्लॅक स्क्रीनवर बॉल आदलेल. सीमा पार. पंचांचा इशारा. या बॉलवर धावा येतील 4. 4 धाब्यांची संघ जाऊन पोहोचेल 16 धावा, 16 रन्स. सुरेख फटकेबाजी तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. टीम पडगेच्या फलंदाजांच्या माध्यमातून प्रीतम बॅट मधून आलाय षटकार, चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचेल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय 16 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना जरूर पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त, 2 बॉलचा खेळ बाकी असणारे. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. बॅटची एज जरूर लागली होती. तिथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. हा बॉल निर्धाव, डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल बाकी असणारे. षटकातील धावा बरोबर गरज झाले तिथे आपल्याला पाहायला मिळतात 16. पुन्हा एकदा असणार गोलंदाज शक्ती मडवी. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. शेवटचा बॉल या षटकातील. हा बॉल विरकवण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणारे मागे. कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र एकतर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा मिळते या बॉलवर. 2 धावांची संघ जाऊन पोहोचेल 18 धावा. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा ऑन बोर्ड. टॉस का बॉस तोंडरे आपला डिसिजन घेऊन आपण लगेच नंतर मैदानात उतरा.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय सचिन परदेशी. जबाबदारी असणारी आपल्या टीमची. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाले तब्बल 18. त्यानंतर जबाबदारी स्वीकारावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. 18 धावा इथे मात्र धावफेल कव्हर लागलेला पाहायला मिळतील. दोन फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला अजूनही सेफ पाहायला मिळतील. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुभाष आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रीतम. दोन फलंदाजांची जोडी आक्रमकरित्या इथे मात्र सुरुवात करत असताना आपल्या टीमसाठी पहिल्या षटकामध्ये जरूर आपण पाहिलंय. त्यानंतर कोणता रवैया असेल, कोणती जादूगिरी आपल्याला पाहायला मिळेल मैदानावर. दोन फलंदाज तेरो आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन संघ लढतात एका समोरासमोर. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय भिंगारी, एका बाजूला पाहायला मिळतोय पडगे. दोन टीम्स मध्ये बॅटल रंगले. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता तिला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल निर्धाव बॉल. सुरेख बॉल त्याला तिथे मात्र गतीमध्ये परिवर्तन होतं. स्लोवर पद्धतीचा तिथे मात्र बॉल फेकी करण्यात आला. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॅटची इनसाइड एज लागून तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणार. कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र क्विक थ्रो होईल. या बॉलवर मिळेल सिंगल. सिंगल निश्चित 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड. दुसरे षटक मार्गस्थ असताना जरूर पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी दोन बॉलवर पाहायला मिळते. दोन बॉलवर फक्त धाव खर्च केले 1. अजून या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी असणारे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फुल्लर लेनचा बॉल. या बॉलला सरळ फिक केलं तिथे मात्र पंचांचा इशारा असणारे इट्स नो बॉल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर थर्ड अंपायर साठी रेफर केला. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. इट्स नो बॉल. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 3. या 3 धावांशी संघ जाऊन पोहोचेल 22 धावा. 22 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. षटकातील 2 बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर 22 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा असणार सचिन गोलंदाजी ट्रॅकवर तयार. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र वेगाने बॅट जरूर फिरवली होती. डायरेक्ट हिट जरूर झाला होता. त्यानंतर पॉपिंग क्रीज मध्ये सेफ फलंदाज पाहायला मिळतोय. रन द वेटिंग द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सुरेख पाहायला मिळाले. चित्ताच्या सप्लायने दोन्ही फलंदाज धावत असताना आपली एक धाव कंप्लीट केली. या एकेरी धावेनिशी संघ पुढे जाईल. संघ जाऊन पोहोचेल 23-23. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय सचिन परदेशी. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हा बॉल उंचवर जरूर गेलाय. लांबी सुद्धा गाठणार. याही बॉलवर सरळ बॉलला फेकून दिलाय. सीमा पार आलाय षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 29 धावा. सुरेख फटकेबाजी मैदानात चालू होत असताना दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुभाष. अजून एक तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्लॉट मध्ये आणि सरळ फेकून दिलाय प्लॉट मध्ये. 1 मोर सिक्सर. अजून एक आलाय षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 35. येणारे 13 बॉल आणि 11 धावांची गरज. 46 45 झाले. नाही 45 झाले.
पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आक्रमकरित्या इथे मात्र सुरुवात करत असताना फलंदाज सुभाषला आपण पाहतोय. स्लोवर बॉल पाहायला आपल्याला, पंचांचा इशारा येईल तिथे मात्र. षटक क्रमांक 2 समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतो आपल्याला. 35 धावा धावफलकावर, येणारे बॉल असतील 12 आणि 11 धाव्यांची गरज. 12 बॉल 11चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. दोन टीम मध्ये इथं बॅटर रंगले, धावा बचावले जातील का चेस केले जातील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या काही वेळात सामना मात्र सुट्टा होईल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय पडगे आणि एका बाजूला भिंगारी. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय सुमित 11 पडगे, त्यांचे विपक्ष खेळणारे संघ सिद्धिविनायक भिंगारी. दोन संघांमध्ये बॅटल रंगले. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी गणना केली आहे. प्रज्योत परदेशी, प्रज्योतला पण पाहू गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल तिथं आपल्याला पाहायला निर्धाव. पुन्हा एकदा असणार दुसरा बॉल घेऊन आई बॉल विरकवण्याचा प्रयत्न तिथे मात्र मॅचची एज अँड टेकन. फलंदाज होणार बाद. पहिला धक्का लागत असताना टीम फडगेला, फलंदाजाला परतावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन पहिला आदरा लागत असताना. प्रीतम पाटील याच्या तिथे मात्र पाठीचा अंत होत असताना पाहायला मिळते. मोठ्या फटक्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र बॅट अँड बॉलचा फारसा संपर्क झाला नाहीये. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. तंबूचा आश्रा. नवीन फलंदाज इंडिया क्रमांक 3 लव भोईर असणार आहेत. संघाची आशा अपेक्षा सर्व असणार आहेत. येणारे 10 बॉल 11 धाव्यांची गरज. 2 बॉलची सुरेखरित्या इथे मात्र केली होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी प्रज्योतच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. पुन्हा एक असणार गोलंदाज तयार. तिसरा बॉल या षटकातील घेऊन पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. हा इथे मात्र फटका जरूर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक असणारे तिथे मात्र थोडीशी मिसफिल्ड, त्या स्वरूपात धाव मिळेल 1. या 1 धावेनिशीर संघ जाऊन पोहोचेल 36. येणारे बॉल असतील 9 आणि 10 धाव्यांची गरज. 9 बॉल 10चं समीकरण. सायकल फलंदाज, ज्या फलंदाजांनी मोठे फटके लगावले होते सुभाष, 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळेल. तो फलंदाज ऑन स्ट्राईक जरूर पाहायला मिळेल. संघाची जबाबदारी असणार आहे. 9 बॉल मध्ये 24 धाव्यांची केली त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. त्यानंतर हा लांब लचक हँडसम षटकार जरूर आलाय. स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्येवर जाईल 10 बॉल, तिथे मात्र 30 धावांची केली त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. सुरेख फटकेबाजी, ग्रेट बॅटिंग परफॉर्मन्स जरूर पाहायला मिळते. सामना अजून क्लोज जाऊन पोहोचेल. येणारे 8 बॉल 8 बॉल 4 धावांची गरज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्योत. 8 बॉल 4 ची गरज. फुलर लेनचा बॉल सरळ हातात विसावलाय. कुठल्याच प्रकारची चुकी न करता कॅप्चर सिलेक्शन केल्याचा प्रयत्न सुरू होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते. कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक अद्रा लागत असताना धक्का क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. सुभाषच्या पारीचा अंत. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली. 10 बॉल मध्ये 30 धावांची केली. 11 बॉल मध्ये 30 धावांची केली पाहायला मिळाली. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली. चांगली फटकेबाजी. आपल्या संघाला विजयाच्या समीप जरूर नेऊन ठेवलंय, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते भिंगारी, एका बाजूला पडगे. येणारे 7 बॉल आणि 4 धावांची गरज. 7 बॉल 4चं समीकरण असणारे. सामना कोण जिंकणार? एका बाजूला भिंगारी, एका बाजूला पडगे. 2 टीम मध्ये बॅटर रंगले. शेवटचा बॉल घेऊन असणार प्रज्योत तयार. सायकला फलंदाज सुरेशला पण भाऊ.
हा फटका ते मात्र रिव्हर्स अटेम्प्ट आणि सामना जिंकलाय, स्वतःच्या नावावर केलाय पडगे टीमनं. पुढच्या फेरीमध्ये दाखल. बेस्ट ऑफ लक असणारे पडगे टीम आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी आणि अडलक असणारे टीम बिंगारी आमच्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. आमच्या या स्पर्धेनिशी आपण सहर्ष आभार. तर मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळालं सुभाष. 11 बॉल 30 धावांची केली सुरेख फटका.